राज्यभरातील भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत। लालबागच्या राजासह मुंबईतील सर्व मोठ्या मंडळांची विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे। 10 दिवसांच्या सेवेनंतर भाविक जड अंतःकरणानं गणरायाला निरोप देणार आहेत। लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, त्याचबरोबर चिंतामणी गणपती अशा विविध गणपतींचं दर्शन घेण्यासाठी लगबग भाविकांची रीघ 10 दिवस बघायला मिळाली आणि आता जड अंतःकरणानं आज आपल्या लाडक्या गणरायाला, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। लालबागमधून आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्या सोबत आहेत। विनायक, काय लगबग बघायला मिळते विसर्जनाची आज? सौरभ, आपण जर पाहिलं तर गेल्या 10 दिवसापासून विधिवत पूजा लाडक्या गणरायाची आपण केलेली आहे आणि त्यानंतर आता आजचा दिवस जर आपण पाहिलं तर निरोपाचा दिवस आहे। लालबागच्या राजाच्या दरबारात सध्या आपण जर पाहिलं तर सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। रथ जो आहे तो राजाचा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। याच रथावरून लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघते आणि तो हा प्रमुख रथ आहे। या रथ जो आहे तो तयार ठेवण्यात आला आहे। 9:30 वाजता लालबागच्या राजाची या मंडपातली जी शेवटची पूजा आणि आरती असते ती होणार आहे आणि त्यानंतर 11 नंतर लालबागचा राजा जो आहे तो या मंडपातून विसर्जनासाठी निघेल। सध्या आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांची सगळी लगबग जी आहे ती सुरू आहे। मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळी तयारी पाहायला मिळते। गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते। बाहेर आपण जर पाहिलं तर प्रमुख रस्ते जे आहेत ते लालबागच्या मधले बंद ठेवण्यात आलेले आहेत। वाहतूक सगळी ठिकाणी वळवण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त लालबाग परिसरामध्ये ठेवलेला आहे। कारण आपण जर पाहिलं तर दिवसभर लालबाग परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। आपले लाडके बाप्पा जे आहेत ते विसर्जनासाठी निघत असतात आणि त्यांना अखेरचं पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी भाविक करत असतात आणि त्यामुळे मोठी चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी केला आहे। लालबागच्या राजाची सध्या आपण जर पाहिलं तर सगळी तयारी जी आहे ती मंडपामध्ये सुरू आहे। दरवर्षी आपण जर पाहिलं तर लाखो भाविक 10 दिवस या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि शेवटच्या दिवशी जर आपण पाहिलं तर लालबाग जो परिसर आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तशी व्यवस्था जी आहे मंडळ आणि पोलिसांकडून आज करण्यात आलेली आहे। आणि सध्या आपण जर पाहिलं तर राजाचा रथ या ठिकाणी सज्ज झालेला आहे। थोड्याच वेळात आपण या ठिकाणी वरून आपण आरती जी आहे ती पाहू शकतो आणि त्यानंतर लालबागच्या राजाची भव्य अशी ही मिरवणूक या ठिकाणावरून सुरू होईल। बरोबर, धन्यवाद विनायक या माहितीबद्दल।